श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्या अंतर आत्मात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही. जी गुंज तू खेळतो आहे मनाशी, त्या तुला मार्ग दाखवत राहणार मी. अरे बाळा, उदास असलील तर माझे नाव घे, दुखी असतील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसली तर अक्कलकोटची वाट घे. सुखच हवं आहे असा हट्टास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसे दुधात दही लपलेलं असतं तसं तुझ्या कर्माच्या रवीने घसडून लपलेलं सुख बाहेर येईल. अरे बाळा, मग एकटाच झुरता बसण्यापेक्षा आम्हाला तुझा काय आमच्यावर विश्वास नाही? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी, हाक का मारत नाहीस? सूर्य बोलत नाही, त्याच्या प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसेच तूही स्वतःबद्दल काहीही बोलू नको, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतर लोकच तुझी परिचय सर्व जगाला करून देतील. अडचणी जीवनात नसतात तर मनात असतात, तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केलास, तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास घ्यायचं आपलं दुःख सांगून, अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस. काहीही ना सांगून जीवनात कुठलंही वळण आला तरी स्थिती राहा, कारण तुला स्थिती मनात माझे प्रतिबिंब दिसून विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असतील तर माघार घेऊ नकोस. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव. कोणी तुझं ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून जे त्याला ऐकून जायला हवा त्यापर्यंत ते नक्की पोचतेल. नामस्मरण कधीही तुला कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करायला कुठलाही अर्थ नाही. बाळा, मला तुझी काळजीच नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे. तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो. फक्त एकदा मला हाक मार. तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर, माझ्याशी संवाद साधशील. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्याची वाईट वेळ साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचा मोल कधीही विसरू नकोस. विचारावर लक्ष ठेव, त्याचे शब्द होतात. शब्दावर लक्ष ते कृतीत उतरतात. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं भेटायला भाग्य लागतात, आणि अशी माणसं भेटली आहे हे कळायला मन लागत. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करा, म्हणजे इतरांना दोष देण्यात वेळ वाया जाणार नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. तुझी नियत कितीही चांगली असू दे, दुनिया दिखावावरून किंमत ठरवत असते, आणि तुझा दिखावा कितीही चांगला असू दे, परमेश्वर तुला नियत ओळखून फळ देणार. तुझा काम नेहमी वाहत पाण्यासारखा करत राहा. त्या प्रामाणिकपण असेल तर त्या वाहत पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल. ध्येय साधन कितीही कठीण असो, जर तुझ्या मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काही नाही. जे कर्माचा करत नाही तेच कायम नशिबाला दोष देते राहतात. त्याच्याकडे तात्काळचा कायम ढीग असतो. हातावरील रेषामध्ये दडलेलं भविष्य पाहू नकोस. त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करत मुखात माझं नाव असू दे. तुला कोणत्याही ज्योतिषाकडे जायची गरज भासणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा ना करता. अरे, कर्म करणे हे तुझं कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नकोस. भलेही हसवत नाही असं तर असूचे कारण तरी बनू नकोस. जीवनात वेळ वाईट किंवा चांगली कशीही असो, पण चांगला वेळ वाईट काम करू नको, जेणेकरून वाईट वेळात लोक सोडून जातील. रानात तण आणि मनात ताण कधीही ठेवू नकोस. रानातलं तण पिकाचा नाश करत आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करत, माझं नामस्मरण ताणाचा सर्वनाश करत आणि जीवनाचा सोनं करत. मी माझ्या भक्तांना नेहमी पाठबळ देत असतो. ज्यांनी मला जाणव त्यांना हे कळत आणि ज्याला नाही कळत त्यांनी मला आपवून गमावलं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, पहिल्यांदा आले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.